हम्म. एका जोडप्याच्या लग्नाआधीच्या आणि लग्नानंतरच्या आयुष्यात किती प्रचंड फरक असतो ना. हो, खूपच मोठा फरक असतो. म्हणजे लग्नाआधीचे ते सुरुवातीचे दिवस आठवून बघा. रोज फोनवर तासनतास बोलणं चालू असतं. काय करतेस, काय करतोयस, हे सारखं विचारलं जातं. आणि फोन ठेवताना तू आधी फोन ठेव, नाही तू आधी ठेव. अगदी बरोबर. हे सगळे गोड खेळ चालतात. एकमेकांना भेटण्याची एक वेगळीच ओढ असते. भेटायला जाताना कोणता शर्ट घालू यावर खूप विचार केला जातो. पण लग्नानंतर काही महिन्यांनी हे सगळं चित्र पूर्ण बदलतं. नक्कीच बदलतं. सुरुवातीची ती जी एक हुरहुर असते ना, ती हळूहळू नाहीशी होते आणि सगळं एकदम शांत होतं. हो. फोनवर बोलणं अगदी मोजक्या शब्दांवर येतं. भेटण्याची ती धडपड कुठेतरी मागे पडते. आणि समजा वीकेंडला बाहेर जाण्याचा विषय काढला तर उत्तर येतं, नको यार, घरातच राहूया, आज खूप थकलोय. सुरुवातीची ती एक्साइटमेंट हरवल्यासारखी वाटते. हे बऱ्याच जोडप्यांच्या बाबतीत होतं. मला नेहमी वाटतं की हे सगळं एका नवीन गॅजेटसारखं आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादा नवीन फोन घेतो तेव्हा सुरुवातीला त्याची खूप काळजी घेतो, कव्हर लावतो. हो, स्क्रीनवर थोडा डाग पडला तरी लगेच पुसून काढतो. राईट. फोन चुकूनही खाली पडू नये म्हणून जीव टांगणीला लागलेला असतो. पण काही महिन्यांनी तोच फोन सवयीचा होतो. अगदी. मग आपण तो सहज सोफ्यावर टाकून देतो. हो ना. मग नात्यामध्ये जेव्हा असा बदल होतो तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न येतो की हे जे होतंय ते नातं संपत चालल्याचं लक्षण आहे की आयुष्याचं एक साधं वास्तव आहे. हा खूपच कळीचा प्रश्न आहे. म्हणूनच आपण आज या बदलाच्या मुळाशी जाणार आहोत. ही शांतता नात्याचा शेवट असते की एका नव्या पर्वाची सुरुवात, हे आपण आज पाहणार आहोत. सुरुवातीच्या त्या प्रचंड उत्साहाकडून या शांततेकडे होणारा जो प्रवास आहे तो म्हणजे नातं संपणं नक्कीच नाही. म्हणजे ते नैसर्गिक आहे. हो, अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. नातं तेच असतं, पण त्यातला फील बदलतो. आणि हे काही एका रात्रीत घडत नाही. रोजच्या जगण्यात हा बदल कसा दिसतो ते पाहूया. म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीचे ते लांबलचक कॉल्स, आणखी 5 मिनिटं बोलूया ना असं म्हणत तास निघून जायचे. झोप मोडली तरी चालायची. पण आता तीच जागा, मला खूप झोप येते, उद्या बोलूया, या एका कोरड्या वाक्याने घेतलीये. आणि हे फक्त रात्रीच्या कॉल्सपुरतं मर्यादित नाहीये. सुरुवातीला एकमेकांचा साधा मेसेज आला तरी चेहऱ्यावर मोठी स्माईल यायची. हो, एक वेगळीच धडधड असायची. राईट. पण आता मेसेज आला तरी नॉर्मल वाटतं. रिप्लाय नंतर दिला तरी चालेल, ही भावना मनात येते. आणि संवादाचा तो जो मूळ पोत आहे ना, तोच पूर्ण बदलतो. सुरुवातीला आज माझी आठवण आली का असे भावनिक प्रश्न असायचे. आता त्याची जागा जेवण झालं का, दूध आणलं का, अशा व्यावहारिक प्रश्नांनी घेतलीये. असा बदल माणसांमध्ये नेमका का होतो? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपला मानवी मेंदू. अच्छा. म्हणजे जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा तो एक प्रकारचा हाय अलर्ट काळ असतो. मेंदूमध्ये डोपामिन सारखी रसायनं मोठ्या प्रमाणावर स्रवत असतात. ती जी हुरहुर असते ती शरीरासाठी एक ऊर्जा असली तरी ती एक ताण देणारी अवस्था असते. बापरे. म्हणजे प्रेमात पडणं हा मेंदूसाठी ताण असतो, हे ऐकायला केवढं विचित्र वाटतंय. एक गोड ताण असतो तो. पण कोणताही मेंदू या हाय अलर्ट स्थितीत कायमस्वरूपी राहू शकत नाही. राईट. नाहीतर माणूस दुसरं काहीच करू शकणार नाही. अगदी बरोबर. म्हणूनच निसर्गानं हॅबिच्युएशन म्हणजे सवयीची प्रक्रिया निर्माण केली आहे. म्हणजे रोजचं रुटीन. हो. सकाळी उठणं, ऑफिसची घाई, टार्गेट्स, जबाबदाऱ्या, या धावपळीत मेंदू त्या नात्याला सुरक्षित या रकान्यात टाकतो. आणि त्यामुळं नात्यातला तो जो आपण असतो तो मागे पडतो. नक्कीच. हे कोणी वाईट हेतीने करत नाही, पण वेळेच्या अभावी ते घडत जातं. हे रसायनशास्त्र समजायला ठीक आहे, पण इथे मला एक आक्षेप घ्यावासा वाटतो. बोला ना. व्यवहारात जेव्हा हे घडतं तेव्हा ते इतकं सोपं असतं. जो जोडीदार सुरुवातीला भेटताना स्वतःच्या कपड्यांवरून खूप विचार करायचा, तो आता भलत्याच कपड्यांमध्ये समोर येतो. किंवा जो माणूस आधी 1 सेकंदात रिप्लाय द्यायचा, तो आता 2 तास रिप्लाय देत नाही. तेव्हा तू माझ्यासाठी काहीच करत नाहीस असा विचार येणं स्वाभाविक आहे ना. माणसाने चिंता का करू नये? चिंता वाटणं स्वाभाविक आहे, कारण आपण जोडीदाराला त्याच्या सुरुवातीच्या बेस्ट व्हर्जनची तुलना करत असतो. म्हणजे आपल्या अपेक्षा बदलतात. हो. सुरुवातीला जोडीदाराने दिलेला वेळ हा एक बोनस वाटतो. पण नंतर तो हक्क वाटू लागतो. तिथे कमतरता आली की दुरावा सुरू होतो. अपेक्षांचं ओझं कसं वाढतं हे खूप इंटरेस्टिंग आहे. आधी चहा करून दिला तर अरे वा, तू माझ्यासाठी चहा केलास असं कौतुक व्हायचं. आणि आता तू चहात साखर कमी का टाकलीस ही तक्रार होते. छोट्या गोष्टींवरून, अगदी रिमोट कुठे आहे इथपर्यंत तक्रारी सुरू होतात. बरोबर. आणि या सततच्या तक्रारींमधूनच संवादाची कमी जाणवू लागते.
वाद टाळण्यासाठी लोक संवादच टाळू लागतात. हो, मग ठीक आहे, जाऊ दे, असे शब्द सुरू होतात. आणि तिथेच एक अत्यंत असहाय्य आणि अस्वस्थ करणारी शांतता निर्माण होते. ती शांतता खूप भयानक असते. कुणीच काही बोलत नसतं. मला नेहमी वाटायचं की संवादातला स्पार्क संपला की नातं डेड एंडला आलंय. आणि इथेच आपण चुकतो. कसे काय? ही शांतता धोक्याची घंटा नाही का? आपण त्या अस्वस्थ शांततेला प्रेमाचा शेवट मांडण्याची खूप मोठी चूक करतो. आपल्याला वाटायला लागतं की प्रेम कमी झालंय, आपला जोडीदार बदललाय. आपला मेंदू या शांततेला धोका समजतो, कारण त्याला सुरुवातीच्या डोपामिनची सवय असते. म्हणजे ही शांतता इतकी वाईट नसते का? मला याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल. प्रेम कधीच कमी होत नाही, ते फक्त बदलतं. सुरुवातीला एकमेकांना इम्प्रेस करण्याची धडपड असते, स्वतःच्या चुका लपवायच्या असतात. राईट. पण काळ पुढे जातो तसा नातं एका कम्फर्ट झोनमध्ये जातं. तिथे आपल्याला सिद्ध करण्याची गरज उरत नाही. म्हणजे हा प्रवास इम्प्रेस करण्याकडून एकमेकांना ॲक्सेप्ट करण्याकडे असतो. अगदी तंतोतंत. हृदयाची धडधड शांत होणे याचा अर्थ प्रेम संपला असा अजिबात होत नाही. ही जी शांतता येते ती सुरक्षिततेची आणि विश्वासाची पावती असते. जोडीदार तुमच्यासमोर विस्कटलेल्या केसांमध्ये सहज वावरू शकतो, कारण त्याला जज होण्याची भीती वाटत नाही. हे ऐकताना मला इथे एका शेकोटीची उपमा द्यावीशी वाटते. सांगा ना. आपण जेव्हा थंडीत शेकोटी पेटवतो तेव्हा सुरुवातीला त्याच्या ज्वाला खूप उंच आणि आकर्षक असतात. ती आग खूप एक्साइटमेंट निर्माण करते. हो, आणि त्या अनियंत्रित असतात. अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या उंच ज्वालांवर आपण अन्न शिजवू शकत नाही. अरे वा, हे खूपच छान उदाहरण आहे. नंतर त्या मोठ्या ज्वाला हळूहळू शांत होतात आणि लालबुंद निखाऱ्यांमध्ये बदलतात. ते निखारे जास्त काळ टिकतात आणि स्थिर ऊब देतात. खऱ्या अर्थाने जी भाकरी भाजली जाते ती त्याच शांत निखाऱ्यांवर. मला वाटतं नात्यातलं हे जे कम्फर्ट आहे ते म्हणजे तेच शांत निखारे. अप्रतिम. सुरुवातीची एक्साइटमेंट ही त्या उंच ज्वालांसारखी असते आणि नंतरचा कम्फर्ट हा स्थिर निखाऱ्यांसारखा असतो. त्यामुळे ज्वालांचे निखारे झाले म्हणजे शेकोटी विझली असं मानणं चुकीचं आहे. हा विचार खूपच आश्वासक आहे. पण हे निखारे पूर्णपणे विझू नयेत म्हणून आपण काय करायला हवं? यासाठी काही छोटे बदल करता येतात. कारण या कम्फर्टचं रूपांतर एकमेकांना गृहीत धरण्यात होऊ शकतं ना. सवय आणि दुर्लक्ष यात पुसटची रेषा असते ना. तो धोका नक्कीच असतो. पण या निखाऱ्यांना उबदार ठेवण्यासाठी रोज मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. प्रेमाला पैशांपेक्षा सातत्याची जास्त गरज असते. मग छोट्या कृतींमधून हे कसं साध्य करायचं? महागडे गिफ्ट्स देणं शक्य नसतं रोज. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे दिवसातले फक्त 10 मिनिटं एकमेकांसोबत शांत बसणे. मोबाईल बाजूला ठेवून. हो, आजूबाजूला मोबाईल अजिबात नको. आणि एक अत्यंत साधा प्रश्न विचारणे. कसं वाटतंय? आजचा दिवस कसा होता? म्हणजे हरवलेला तो मूळ संवाद पुन्हा सुरू करणं. अगदी. याने समोरच्याला जाणवतं की माझं अस्तित्व महत्वाचं आहे. मला वाटतं एखाद्या छोटा मेसेज करणंही खूप फरक पडतो. समजा कामाचा खूप ताण आहे आणि अचानक आज तुझी खूप आठवण आहे असा मेसेज आला तर तो पूर्ण दिवसाचा थकवा एका सेकंदात विसरायला लावतो. नक्कीच. आणि कधीतरी अचानक एकत्र बाहेर जाण्याचा छोटा प्लॅन करणे. पण ह्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोकळेपणाने बोलणे. मला आज थोडं एकटं वाटतंय, हे कोणत्याही भीतीशिवाय जोडीदाराला सांगता आलं पाहिजे. म्हणजे संवादात पारदर्शकता हवी. मनातल्या गोष्टी असुरक्षितता व्यक्त केल्या गेल्या पाहिजेत. आपण जेव्हा कमकुवत बाजू मांडतो तेव्हाच नातं मजबूत होतं. अगदी बरोबर. अशा छोट्या शब्दांनी नाते पुन्हा जिवंत होते. आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देतो तेव्हा ती अस्वस्थ शांतता निघून जाते आणि एक सुंदर शांतता निर्माण होते. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर आपल्याला ती जुनी एक्साइटमेंट परत आणण्याची जबरदस्ती करायची नाहीये. नाही. तर आजच्या या कम्फर्टचा आदर करून छोट्या कृतींमधून काळजी व्यक्त करायची आहे. आजची ही स्थिरता साजरी करायला हवी. अगदी 100% बरोबर. नात्याचा हा प्रवास इम्प्रेस करण्यापासून ॲक्सेप्ट करण्यापर्यंतचा एक सुंदर बदल आहे. तो प्रेमाचा शेवट नाही. या सगळ्या चर्चेतून एक खूपच सुंदर विचार समोर आलाय. जर नात्यातील ही शांतता आणि कम्फर्ट मिळवणे हेच अंतिम उद्दिष्ट असेल तर कदाचित खरा रोमांस हा मोठ्या सरप्राइजेसमध्ये नाहीये. तो एखाद्यासोबत शांतपणे दूध आणलं का हे विचारण्यात आणि त्या रोजच्या जगण्यातला साधेपणा एकत्र अनुभवण्यातच दडलेला आहे. अगदी खरंय. त्या कंटाळवाण्या वाटणाऱ्या शांततेत असलेली सुरक्षितता आपल्याला शोधता यायला हवी. तो साधीपणा आणि ती सुरक्षितताच खऱ्या प्रेमाची ओळख आहे. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी अमृत मंथनला सबस्क्राईब करा
हा विचार आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.